आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा अरविंद, हा सिनियर आहे तुझा आणि याच्याच हाताखाली तुला काम करायचं. स्वानंदी अहो सांभाळून. सुजित साहेबांनी पाठवलं. हे असं घट्ट पकडून बसायचं मला आणि मजा करत जाऊ ना. थंडगार हवा येते का? मुलगी मला नकार देणार नाही, पण प्रॉब्लेम असा झालाय की मला एखादी मुलगी आवडायला हवी ना. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? तुझ्यासारखी. मॅनेजमेंटनं तुम्हा सगळ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. थांब जरा, सगळा जोर आत्ताच दाखवशील का? स्वानंदी सांग घ्याला. ओ मणी सर, सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही. गाईज, आपण जिची वाट बघत होतो ती आलेली आहे. स्वानंदी. तुमने मेरे सवाल का जवाब नहीं दिया. स्वानंदी. अहो सगळेजण काँग्रेस करताय त्यांना. हो, राहुलने टीनाला प्रपोज केलं होतं ना, टीनाने होकार दिला होता, म्हणून स्वानंदीने बी सुजित सरांना होकार. Cheers. स्वानंदी, शांत हो. काय झालं? तुला बरं नाही वाटत आहे का? बरं वाटतंय ना तुला? मॅम ना बोलू का? नाही, तू बस इथे. हे बघ, मी सगळं आठवण्याचा प्रयत्न करतेय. मी काय सांगतेय ते नीट ऐक. मला गरगरणं, चक्कर येणं, मळमळणं, माझी तब्येत खराब होणं, हे सगळं त्या पार्टीनंतरच सुरू झालं. त्या पार्टीच्या दिवसाआधी सगळं ठीक होतं. म्हणजे हे जे काही बी माझ्यासोबत घडलं, हे त्या पार्टीच्या रात्री घडलंय एवढं नक्की आहे. गेल्या 2-2.5 महिन्यात माझ्यासोबत काय काय घडलं ना, ते सगळं लिहिण्याचा प्रयत्न करतेय मी. आणि या 2-2.5 महिन्यात सगळ्यात मोठी घडलेली घटना म्हणजे सुजित सरांची पार्टी. त्या पार्टीच्या रात्रीचे सगळं घडलंय. करेक्ट आहे तुझं. या सगळ्या कोड्याचे तुकडे ना आपल्या समोर होते स्वानंदी, पण सिच्युएशन इतकी विचित्र आणि इतक्या फास्ट घडली गेली ना की आपण ह्या सगळ्या कोड्यांची उत्तरं ना अशी अर्धवट सोडून पुढे आलो ग. तुझं आजारी पडणं, तुला ऑफिसमधून बाहेर काढणं, तुझ्या ताईचं लग्न, तुझी प्रेग्नेन्सी करणं, गावातून हकलून लावण्याचा शॉक, तुझ्या आईचं असं अचानक जाणं, कसं काय डोकं चालणार होतं ग स्वानंदी? बरोबर आहे तुझं. डोक्याचा पार भुगा झालेला. आधी तर माझं हेच ठरत नव्हतं की या बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, पण आता माझं ठरलंय. आणि जेसी, हे ज्याने कुणी बी केलंय ना, त्याला शोधून काढणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे फक्त 2 महिने आहे आणि या 2 महिन्यात हे ज्याने कुणी बी केलंय तो सापडलाच पाहिजे. कोणी केलं असेल ग हे, आणि का केलं असेल? का माझ्या आयुष्याचं मातेरं केलं असेल त्याने?
मी ओळखत असेल का ग त्याला? का पार्टीत आलेला कोणीतरी अनोळखीच असेल? कसं कळणार कोण आहे तो? त्या पार्टीच्या रात्रीनंतर माझ्या एकटीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं, माझ्या ताईडीचं पण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांनी माझी आई माझी आई मी. शांत हो, तू त्रास नको करून घेऊस. आपण ठरवलंय ना आपण त्या व्यक्तीला शोधून काढायचं. तो पाताळात कुठेही लपलेला असेल ना तरी आपण त्याला शोधून काढू. तू त्रास करून घेऊ नकोस. पण कसं शोधणार त्याला जेसी? त्या रात्री काय घडलं मला खरंच काही बी आठवत नाहीये. कधीपासून डोक्याला ताण देऊन विचार करतेय. काही बी म्हणजे काही बी आठवत नाहीये. आणि आठवतच नसेल तर त्याला शोधायचं तरी कसा? तू तरी कशी मदत करणार माझी? आठवेल, सगळं आठवेल. आत्ता ते काही तास मेंदूत पुसटचे असतील, पण हळूहळू तुला सगळं आठवेल स्वानंदी. मला खात्री तुझ्या सबकॉन्शियस माइंडने डोक्यात साठवून ठेवलं असणार. पण आता तू त्रास करून घेऊ नकोस. खूप रात्र झाली, झोपायला चल. चल, दे बघू इकडे. बस, झोप. झोप, शांतपणे झोप. मी आहे. स्वानंदी, स्वानंदी, अगं फोन वाजतोय तुझा, उचल ना. मनी सरांचा फोन आहे. हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग. काय झालं सकाळी सकाळी इतका थंड रिस्पॉन्स? हॅलो, गुड मॉर्निंग मनी सर. हॅलो जेसी. स्वानंदीला काय झालंय? ती ओके आहे ना? स्वानंदीला ना थ्रोट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे तिला बोलता येत नाहीये. ती करेल ना तुम्हाला आरामात फोन. काय मूर्खपणा आहे जेसी हा? मला बोलायचं होतं ना त्यांच्याशी, मग फोन का कट केला? काय बोलणार होतीस ग तू मणी सरांबरोबर कॉलवरती? की त्यांनी ऑर्गनाइज केलेल्या पार्टीमध्ये कोणीतरी तुझ्या बरोबर अतिप्रसंग केला हे? जेसी, हा का काय बोलतीयस तू? मनी सरांनी असं काही बी केलं नाहीये. स्वानंदी, हे फक्त तुलाच वाटतं. रादर हा अंदाज आहे, अजून काही कन्फर्म झालेलं नाहीये. तो कोणीही असू शकतो, सुजित सर, मणी सर, नाहीतर अजून कोणीही. तेव्हा सध्या कोणाला काही सांगायची गरज नाहीये. आपण दोघे आपल्या पद्धतीने हँडल करूयात ना. मी एक पत्रकार आहे स्वानंदी, त्याचा फायदा तुझ्यासाठी नाही झाला तर सगळं वेस्ट आहे. पण आपण त्याला कसं शोधायचं? हे घे, त्या पार्टीत आलेल्या प्रत्येक पुरुषाचं नाव ह्या डायरीत लिह. मग आपण त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करूया. पोलिसांचे 4 फटके खाल्ले ना की बोलतील बरोबर.
मला काहीच आठवत नाहीये जेसी. पार्टीमध्ये कोण माझ्याशी कसं वागलं मला खरंच काही बी आठवत नाही. हा फक्त सुजित सर आणि मनी सर सोडून. पण त्या दोघांनी बी हे करणं शक्य नाहीये. पुन्हा तेच स्वानंदी. स्वानंदी, अगं तुझा हा अतिविश्वासच नडतो तुला. त्या रात्री पार्टीत आलेल्या कोणत्या तरी पुरुषाने हे कृत्य केले हे पटतंय तुला? मग तो पुरुष कोणीही असू शकतो. मग ते तुझे सुजित सर असू देत, मणी सर असू देत, नाहीतर कोणीही असू देत स्वानंदी. त्यामुळे जजमेंटल न होता त्या डायरीमध्ये त्या पुरुषांची नावं लिही आणि सगळ्या पुरुषांची नावं लिही प्लीज. तुझं म्हणणं पटतंय मला. पण अगं थोडा तरी विचार कर की. म्हणजे जेव्हा मी गावातून मुंबईत आले तेव्हा सगळ्यात जास्त मला मदत कोणी केली? सुजित सरांनी आणि मनी सरांनी. माझ्या सुखदुःखात मी बोलवो न बोलवो ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिलेत. आणि तू त्यांच्यावर संशय घ्यायला लावतीयस मला. हे बघ स्वानंदी, मला ते सगळं काही माहिती नाही, पण आता त्या पार्टीतला प्रत्येक पुरुष माझ्या नजरेमध्ये सस्पेक्ट आहे. ठीक आहे, तू म्हणतीस म्हणून, फक्त तू म्हणतीये म्हणून मी हे सगळं करायला तयार आहे. पण माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. आपण हे सगळं वॉर्डन मॅडमशी डिस्कस करूयात का? या सगळ्या गोष्टीचा अंदाज त्यांना आहे आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं, त्या मला आपल्या मुलीसारखं समजतात. त्यामुळं मी त्यांच्यापासून काही बी लपवू शकत नाही. आपण हे सगळं सांगूयात ना वॉर्डन मॅडमला. काय माहिती त्या पण आपल्याला मदतच करतील की. सॉरी 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 मैडम, मेरे हाथ से गिरा, मेरे हाथ से नहीं गिरा. सॉरी मैडम वाचवा मला. वो मेरी रूम पार्टनर है ना, उसके पास इतनी बड़ी पट्टी है, वो मुझे मारने आ रही है. मैडम बचाओ मुझे. कोण? फातिमा. अगं ऐक तर. फातिमा ऐक ना. मैम बचाओ मुझे, बचाओ. ये देखो पट्टी कितनी बड़ी है, मुझे मारने आ रही है. एक मिनिट, काय प्रकार आहे हा सगळा? मॅम, अहो मलाच कळत नाही हा सगळा काय प्रकार आहे तो. मी तर माझं फक्त काम करत होती. ही स्केल घेऊन मला जायचंय म्हणून मी हातात घेतली, तर ही धिंगाणाच घालायला सुरुवात केली. मी तर तिला शांतही करायला लागले, पण मलाच धक्का मारून ही धावत सुटली तिथं. कितना झूठ बोलती रे तू. मेरे को कैसे ऐसे ऐसे देख रही थी तू. मैडम झूठ बोल रही है, मला मारायचं प्लॅन करत होती ही. अहो मॅम, तुम्ही मला आज ओळखता का? मी तर मुलीला सोडा, एक साधा डासाला तरी मारलाय का कधी? आणि रात्री तर उलट हीच मला झोपेत लाता मारत होती. रात्रभर झोप नाही मला. सगळं अंग दुखतंय हिच्या लाथा खाऊन. अयो ऐसा क्या? देखा मैडम, मैंने इसको लात मारी ना रात को, इसलिए मेरे को पट्टी से मारने का प्लान कर रही थी. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. स्वाती तशी मुलगी नाहीये. ती कोणाच्या अध्यामध्यात नसते. कधी भांडणं करत नाही ती मुलगी. तुझा मी बघते. हो मॅम. तुम्ही काय करता इकडे? जा आपल्या खोलीत. अयो ड्राई फ्रूट के लड्डू. किसके लिए? स्वानंदीसाठी. ड्रायफ्रूटचे लाडू तर ताकद यावी म्हणून देतात ना. मग स्वानंदीला कशाला? म्हणजे आता तर ती प्रेग्नेंट पण नाहीये ना. हो ना. मग तुला कोणी सांगितलं की ड्रायफ्रूटचे लाडू फक्त प्रेग्नन्सीतच खातात म्हणून? ड्रायफ्रूटचे लाडू अशक्तपणाला देतात आणि सध्या स्वानंदीला याची गरज आहे.
तूने काय को लाडू लिया? तू भी अशक्त है क्या? सॉरी 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 सॉरी। स्वानंदी प्लीज माझं ऐक. तू आत्ता कोणाला काहीच सांगू नकोस, नाहीतर केऑस वाढेल. वॉर्डन मॅमना सुद्धा नाही. या ना मॅम. ड्रायफ्रूटचे लाडू आणलेत. रोज एक खायचा दुधाबरोबर. थँक्यू. हे बघ जेसी, तू जे काही बी म्हणते आणि जे काही बी बोलते ना, ते मला अजिबात पटत नाहीये. खरा गुन्हेगार कसा शोधायचा हे नीट प्लॅन केलं पाहिजे स्वानंदी. हे बरं आहे की तो गुन्हेगार अजून गाफील आहे, नाहीतर प्रेग्नेन्सीची बातमी कळाली असती ना, त्याने तुला गाठायचा प्रयत्न केला असता. काहीच कळत नाही ग स्वानंदी, काय केलं पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज. स्वानंदी सीसीटीव्ही फुटेज. त्या लोकेशनचा आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळाला ना स्वानंदी, तर आपण त्या कल्प्रिटला लवकरात लवकर पकडू शकतो. हा सुजित सर. स्वानंदी 10 मिनिटात रेडी हो, खाली ये, मी येतोय तिथं. आपल्याला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. हो सुजित सर, पण स्वानंदी महत्वाची मीटिंग आहे. आपल्या क्लोथिंग ब्रँडची पहिली मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला तू असायलाच हवीस. ओके, उतर खाली, येतो मी. जेसी, सुजित सरांचा फोन होता. एक अर्जंट मीटिंग आहे, त्यांच्यासोबत जावं लागेल. स्वानंदी फुटेज मिळवणं जास्त गरजेचं आहे स्वानंदी की मीटिंगला जाणं, आणि तेही अशा माणसाबरोबर जो सस्पेक्ट आहे. हा म्हण्या, पुण्याचं काम झालं असेल तर तू नाशिक सांगली लाईनअप कर. नाही, इथली काळजी करू नको, इथे मी आणि स्वानंदी सगळं मॅनेज करतो. काय तर आत्ता स्वानंदी मला भेटते, आम्ही एका महत्वाच्या मीटिंगला जातोय. ए आली स्वानंदी, मी करतो तुला नंतर. बाय. ज्या दिवशी सुजितला स्वानंदीच्या प्रेग्नन्सी विषयी कळेल, त्या दिवशी सुद्धा तो स्वानंदी विषयी असंच प्रेमाने बोलू शकेल का? गुड मॉर्निंग स्वानंदी. गुड मॉर्निंग सुजित सर. स्वानंदी, आजची मीटिंग फार महत्वाची आपल्यासाठी. हा जो काही क्लोथिंगचा नवीन ब्रँड आपण सुरू करतोय, त्याचं फ्युचर आपल्या आजच्या मीटिंगवर डिपेंड करतं. हॅव्हिंग सेड दिस, तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, ह्या मीटिंग मधला क्रिएटिव्ह पार्ट सगळा तू सांभाळ.
बाकीची सगळी बोलणी म्हणजे पुढच्या मीटिंग्स, लाईनअप, डिलिव्हरी, इकॉनॉमिक्स ते सगळं मी बोलेन. ओके स्वानंदी? ओके चल बस निघूया. ये. टेन्शन आलं ना पहिल्या मीटिंगचं? मलाही आलं होतं माझ्या पहिल्या मीटिंगला टेन्शन. पण तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्यासोबत. कधी काही वाटलं मीटिंग मध्ये तर बिंदास माझ्याकडे बघ, मी सगळं सांभाळून घे. स्वानंदी, ही मीटिंग आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आपल्या क्लोदिंगचा ब्रँड एकदा मोठा झाला ना, मग या सगळ्या मीटिंग्स अशा करू आपण. आणि तुला वाटतं तेवढी काही कठीण नसते बरं का मीटिंग. त्या लोकेशनचा आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळाला ना स्वानंदी, तर आपण त्या कल्प्रिटला लवकरात लवकर पकडू शकतो. फुटेज मिळवणं जास्त गरजेचं आहे स्वानंदी की मीटिंगला जाणं?